बातमी येते थेट देशाच्या राजकारणातून नरेंद्र मोदी यांना सर्वात मोठा धक्का। भाजपा सरकार अल्पमतात, एनडीए मध्ये लागलेत वाद। नेमकं काय झालंय? दिल्लीच्या राजकारणात कसा भूकंप झालाय आणि ठाकरे हे केंद्रातील सत्तेसाठी कसे किंगमेकर ठरले? इंडिया आघाडीचा आकडा आता किती आहे? भाजपा कशी अल्पमतात आलेली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं संसदेत भाजपाचा आकडा कितीवर थांबलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे की नरेंद्र मोदी हे रिटायर होणार। नरेंद्र मोदी यांचं एनडीए सरकार कोसळण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत। त्यातच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले चंद्रबाबू नायडू यांनीही पाठिंबा मागे घेण्याचे संकेत दिल्याने एनडीएच्या आकड्यांवर थेट घाव बसलेला आहे। संसदेत भाजपाचा आकडा 240 वर थांबल्याने मोदी सरकार आता अल्पमतात गेला आहे आणि याच क्षणी उद्धव ठाकरे केंद्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत आलेले आहेत। नितीश कुमार आणि भाजप यांच्यातील वाद, जुनी कटुता पुन्हा जागी झाली। बिहारचं जे काही राजकारण आणि आता चालू असलेल्या निवडणुका यामुळे नितीश कुमार आणि भाजप हे काय एका म्यानात राहू शकत नाही। त्यामुळे नितीश कुमार हे भाजपाला धोका देण्याच्या तयारीत। नितीश कुमार हे भारतीय राजकारणात स्थिरतेचं प्रतीक मानलं जात नाही, पण बिहारमधील गेल्या काही महिन्यातील घडामोडींनी या स्थैर्याला हादरा दिलेला आहे। भाजपाचे काही वरिष्ठ नेते थेट नितीश कुमार यांच्यावर टीका करत आहेत। राज्यातील प्रशासनात हस्तक्षेप आणि नितीश यांना सीएम इन ओनली ने म्हणणाऱ्या विधानांनी नितीश संतापले आहेत। पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील बैठकीत नितीश यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आणि त्यानंतरच्या सर्व बैठकीतून ते दूर राहिले। या सगळ्या घटनांनंतर नितीश कुमार यांनी अखेर मन बनवलं असल्याचं सूत्र कडून कळतं। आता बस झाला हा खेळ। चंद्रबाबू यांची सुद्धा नाराजी। आंध्र प्रदेशमध्ये भाजपा विरोधात लाट निर्माण झालेली आहे। चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या खास शैलीत भाजपाला खडे बोल सुनावले। ते म्हणाले की दिल्लीमध्ये मित्र म्हणून पाठिंबा दिला, पण दक्षिण भारताकडे केंद्राने दुर्लक्ष केलं। ना निधी मिळत आहे, ना काही कामं होत आहेत, ना कोणते प्रकल्प येत आहेत। त्यामुळे येत्या महिन्यात नायडू यांनी औपचारिकरित्या एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता वाढलेली दिसत आहे। आंध्र प्रदेशमध्ये भाजपाच्या धोरणांवर लोकांमध्ये असंतोष आहे। केंद्राकडून निधी न मिळत असल्यामुळे चंद्रबाबू नायडू यांच्या तोंडातून विश्वासघात हा शब्द वारंवार ऐकू येत आहे। त्यामुळे दिल्लीतील सत्तेचा पाया हलू लागलेला आहे। तर राज्यात उद्धव ठाकरे यांचं महत्त्व अतिशय वाढलेलं दिसत आहे। 9 खासदार म्हणजे केंद्रात अतिशय मोठी ताकद उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे। भाजपाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा मागायची तयारी दर्शवली आहे। त्याच कर्वे संजय राऊत यांच्याद्वारे उद्धव ठाकरेंना पाठिंबा मागण्याचा गळ भाजपाने केली आहे। परंतु या गदारोळात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा केंद्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत। भाजपकडे आता बहुमतासाठी 30 ते 40 खासदारांची कमतरता होणार आहे। त्यांनी म्हणूनच शिवसेनेकडे मदतीचा हात पुढे केलाय। दिल्लीतील राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांनी ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मातोश्रीकडून त्यांना हवा तसा स्पष्ट संदेश गेला नाही। आम्ही विश्वासघात करणाऱ्यांच्या सोबत नाही, महाराष्ट्रात जे झालं ते देशाने पाहिलं असं उद्धव ठाकरे यांनी खासगीत म्हटलं आहे। या नकारानेच भाजपाच्या खांद्यावरचा तोल अजून बिघडला। ठाकरेंनी आता इंडिया आघाडीत आपली भूमिका आणखी मजबूत केल्याचं दिसत आहे। इंडिया आघाडीमध्ये काँग्रेससहित अनेक मोठे पक्ष आहेत आणि अल्पमतात भाजपचं सरकार आल्याने आता इंडिया आघाडीचा आकडा मात्र 300 पेक्षा जास्त गेलेला आहे। त्यामुळे भाजपला सत्ता वाचवणं हे अजून दिवसेंदिवस कठीण होत आहे। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी पाठिंबा काढल्यावर इंडिया आघाडीचा आकडा 300च्या पुढे गेल्याने भाजपा सध्या चिंतेत आहे। यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी, टीएमसी, डीएमके आणि नितीश, जेडीयू आणि टीडीपी या सर्वांचा समावेश आहे। देशभरात इंडिया आघाडीचा जल्लोष सुरू होणार आहे। दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात फटाके फोडलेले आहेत। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, ज्यांनी उद्धव ठाकरेंचा अपमान केला त्यांना आज दिल्ली दाखवते की लोकशाही कशी असते आणि लोकशाहीत राजकारणे बदलत असतं। त्यामुळे जो काही विश्वासघात भाजपाने ठाकरेंसोबत केला त्याची भरपाई तर त्यांना भरावीच लागणार।
भाजपाची स्थिती सध्या बिकट दिसत आहे। 240 वरून अजून खाली जाण्याची शक्यता आहे। भाजपकडे सध्या 240 खासदार आहेत, पण काही स्वतंत्र उमेदवार, ईशान्येकडील लहान पक्ष आणि पंजाब हरियाणातील मित्र पक्ष सुद्धा नाराज आहेत। काही खासदारांनी गुप्त मतदानात मतभिन्नता दाखवली असल्याची जोरदार चर्चा सुद्धा यामध्ये रंगत आहे। भाजपाचे काही नेते म्हणतात मोदींचं नेतृत्व आहे पण आता साथ कमी होते। हा संवादच दाखवतो की पंतप्रधानांच्या कार्यशैलीबद्दल त्यांच्याच पक्षात कुजबूज सुरू झालेली आहे। संसदेत अविश्वास ठरावाची तयारी झालेली असून विरोधकांचा रणनीतिक डाव इंडिया आघाडी आणि संसदेत अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत आहे। या ठरावानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध होईल। काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल रात्री दीर्घ चर्चा झाली। दिल्लीतील एका हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली। त्यावेळी सर्वांनी एकच विधान केले की लोकशाहीचा विजय होईल। देशभरात चर्चा आता सुरू आहे, मोदी नंतर कोण? आता सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न आहे, मोदी नंतर भाजपाचं काय होणार? काँग्रेस भाजपाचा बदला सत्ता आल्यानंतर कशी घेणार? भाजपाच्या हात अनेक चेहरे पुढे येत आहेत, पण कोणाला सर्व मान्यता मिळत नाही। तर दुसरीकडे मात्र इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नितीश कुमार या तिघांमध्ये समन्वय साधून एकत्र काम करत आहेत। एका वरिष्ठ पत्रकाराने लिहिलं, ठाकरे आता दिल्लीच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत आले आहेत। महाराष्ट्रातील संयम आणि केंद्रातील विश्वासार्हता या दोन गुणांमुळे ते राष्ट्रीय स्तरावरील चेहरा बनत आहेत। मीडियातील जे काही समीकरणं दिसत आहेत त्यामध्ये मोदी सरकार अल्पमतात, इंडिया आघाडीचा आकडा 300 पार, ठाकरे ठरले किंगमेकर अशाच महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज चालू आहेत। मातोश्रीवर उत्साह तर दिल्लीतील पंतप्रधान निवासावर सध्या तणाव दिसत आहे। मातोश्रीवर शिवसैनिकांचा जल्लोष थोड्याच वेळात सुरू होणार आहे। पंतप्रधान मात्र सध्या काही बोलण्याच्या तयारीत दिसत नाहीत। इंडिया आघाडीचा आता पुढचा टप्पा, नवी सरकार रचनेची चर्चा सुरू होणार आहे। इंडिया आघाडीत आता पुढील सरकार रचनेची चर्चा सुरू झाल्यानंतर शरद पवार आणि इतर महत्त्वाचे नेते सुद्धा आपल्या हाती सूत्र घेण्याची तयारी दर्शवत आहेत। ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की देश लोकशाहीवर चालतो, फोडाफोडीला आता जनता विरोध करेल, रस्त्यावर उतरून विरोध करेल असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता सत्तेचं हस्तांतरण आणि नवीन सुरुवात, त्यामुळे भाजपला येणाऱ्या काळात असा जोरदार धक्का बसणार असून त्यांनी ज्यांचे पक्ष जे काही राजकारण केलं त्याचा आता धडा त्यांना मिळणार। त्यामुळे येत्या पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये देशातील सत्ता बदलणार असल्याचं जोरदार चित्र सध्या तरी देशाच्या राजकारणात दिसत आहे। त्यामुळे भाजपाच्या जे काही बडे नेते अमित शहा, नरेंद्र मोदी किंवा राजनाथ सिंग, इतर जे बडे नेते आहेत त्यांचं सत्ता गेल्यानंतर पुढे काय होणार आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपाने जे राजकारण केलं त्याला इंडिया आघाडी कसं उत्तर देणार, शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना कसं पुन्हा मिळणार याची जोरदार चर्चा सगळ्याच मीडियामध्ये रंगत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपा सरकार हे अल्पमतात आल्याने नरेंद्र मोदी यांचा त्यांनी जो काही विश्वासघात देशाचा केला आहे तो समोर आला आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।